सर्व विद्यार्थी जे अमरावती युनिव्हर्सिटीशी संलग्नित आहेत त्यांचे स्वागत. मी आपल्यासाठी MCQ टेस्ट तयार केलेली BSc थर्ड इयर केमिस्ट्री या विषयासाठी 6th सेमिस्टरसाठी, ज्यांची की येत्या काळामध्ये अमरावती युनिव्हर्सिटीतर्फे एक्झाम होणार आहे. तर पहिला चॅप्टर जो आहे तो कायनेटिक ॲस्पेक्ट ऑफ मेटल कॉम्प्लेक्सेस आहे आणि त्याच्यावरती मी काही क्वेश्चनरीज तयार केलेले आहेत, त्यांचे ॲन्सरही दिलेले आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो मेटल कॉम्प्लेक्सेस kept in a glass jar. You observe that after 6 months the color of the metal complex changed from yellow to purple. Hence this metal complex is. या प्रश्नामध्ये हे विचारलेलं आहे की या क्वेश्चन की स्टॅबिलिटी ऑफ मेटल कॉम्प्लेक्सेस विथ टाईम कशी आहे. तर तो कायनेटिकली स्टेबल कॉम्प्लेक्स आहे की कायनेटिकली अनस्टेबल कॉम्प्लेक्स आहे. तर इथे मी जे हे टिक केलेलं आहे कायनेटिकली अनस्टेबल कॉम्प्लेक्स, याला करेक्ट ऑप्शन आहे. का तर इथे विथ टाईम काय झालेलं आहे, द कलर ऑफ द कॉम्प्लेक्स चेंज फ्रॉम येल्लो टू पर्पल. तर सेकंड क्वेश्चनकडे जाऊ तर आपण, तो आहे इफ मेटल कॉम्प्लेक्स इन ग्लास जार स्लाइटली हिटेड. सेम क्वेश्चन आहे, वरच्या याची निगडीत आहे. युअर ऑब्झर्वेशन इज नो चेंज इन अपिअरियन्स. दिस मेटल कॉम्प्लेक्स इज. आता जेव्हा आपण हीट करतो मेटल कॉम्प्लेक्सेसला, जारमध्ये आहे आणि टेम्परेचर स्लाइटली इन्क्रीज होणार कारण ते एक्सटर्नली हिटिंग आहे. तर या केसमध्ये हीट केल्यानंतर काही चेंज दिसत नाही आहे. हेन्स धिस मेटल कॉम्प्लेक्स इज थर्मोडायनॅमिकली स्टेबल मेटल कॉम्प्लेक्स. थर्ड क्वेश्चनकडे जाऊ. द थर्मोडायनॅमिक स्टॅबिलिटी ऑफ मेटल कॉम्प्लेक्स इज डिपेंड ऑन as we know that the metal complex is denoted by, कसं आपण रिप्रेझेंट करतो, तर आपल्याला माहिती आहे सेंट्रल मेटल आयॉन आहे प्लस लिगँड आहे आणि हे दोन कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये असतात. आता या मेटल कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी कशावरती डिपेंड आहे हा क्वेश्चन आहे. तर इथे स्टॅबिलिटी ऑफ मेटल कॉम्प्लेक्स इज डिपेंड ऑन द बॉन्ड स्ट्रेंथ बिटवीन मेटल अँड लिगँड, याच्यावरती आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही आहे. मोर द स्ट्रॉंगर द बॉन्ड बिटवीन CMI अँड लिगँड, more is the thermodynamic stability of metal complex. Then fourth question, the equilibrium constant for the association reaction in measure of the stability of complex and is usually referred to the stability constant. हे लक्षात ठेवायचं, हे आहे डेफिनेशन आहे स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची. तर हे लक्षात ठेवायचं आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये. तर असोसिएशन रिएक्शनसाठी स्टॅबिलिटी कॉन्स्टंट काय म्हणतात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द डिसोसिएशन रिएक्शन इज नोन ॲज इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंट. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन आणि इथे असोसिएशन आहे. तर असोसिएशन असेल तर स्टॅबिलिटी कॉन्स्टंट म्हणतो आपण तिथे, आणि जेव्हा डिसोसिएशन असतो तिथे इनस्टॅबिलिटी कॉन्स्टंट म्हणतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर सिक्स्थ क्वेश्चन आहे तुम्हाला. सिक्स्थ क्वेश्चन आहे, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KI. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कशाने दाखवला जातो, KI ने. फॉर द असोसिएशन रिएक्शन, फॉर द डिसोसिएशन रिएक्शन, डिसोसिएशन आहे इथे. डिसोसिएशन रिएक्शन ऑफ द कॉम्प्लेक्स रिएक्शन A, एक रिएक्शन दिलेली आहे. टेट्रा अमोनियम कॅडमियम 2+ gives cadmium 2+ and 4 amine, and then the rate of reaction is given by Ki is equal to concentration of the reactant cadmium and ammonia, and again the product concentration of product will gives 2.5 into. तर आपण तर क्वेश्चन नंबर आपण कायनेटिक स्टॅबिलिटी बघितलेला होता. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे जाऊत आपण.
ओके रेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे नाइन्थ क्वेश्चन कडे जाऊत आपण. तर 9th क्वेश्चन काय आहे, द स्टॅबिलिटी ऑफ मेटल कॉम्प्लेक्स डिपेंड ऑन द एन्व्हायरमेंटल फॅक्टर, देन नेचर ऑफ environmental factor, then nature of the central metal ion, nature of the ligand, and all option. As we know that metal complex is represented by metal plus ligand. तर याच्यामध्ये कशावरती एन्व्हायरमेंटल जे मेटल आहे या मेटलच्या आजूबाजूला जेवढे लिगँड आहेत त्याचं एन्व्हायरमेंट कसं आहे, त्याच्यानंतर नेचर ऑफ सेंट्रल मेटल आयन म्हणजे सेंट्रल मेटल आयन कसा आहे, नेचर ऑफ लिगँड. तर या एवढ्या गोष्टींवरती हे डिपेंड करते की तो स्टॅबिलिटी कशी असेल, तो डिसोसिएट होणार नाही विथ टाइम. तर म्हणून इथे ऑल ऑप्शन बरोबर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 10, कॉपर CnS कॉम्प्लेक्स अँड इन वॉटर गिव्स पिंक कलर. तर इथे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झाल्यामुळे काय झालेलं आहे, तो ब्ल्यू टू पिंक कलर मध्ये तो कन्वर्ट झालेला आहे. तर इथे लक्षात ठेवायचं आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर विल चेंज दी कलर ऑफ द मेटल कॉम्प्लेक्स. सो हिअर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस वॉटर इज रिस्पॉन्सिबल, म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर हे करेक्ट ऑप्शन आहे. देन 11th क्वेश्चन, copper amine and cobalt amine complex. Copper amine and cobalt amine complex in above metal complex, which one is unstable metal complex required to external pressure to stabilize. आता इथे हे विचारलेलं आहे की ऍट रूम टेम्परेचर कोणता अनस्टेबल मेटल कॉम्प्लेक्स आहे. तर इथे कॉपर अमोनियम जो मेटल कॉम्प्लेक्स आहे हा अनस्टेबल आहे. तर दिस इज अबाउट MCQ टेस्ट and I hope you could able to understand each and every questions. Like this question, I will send you the regular questions on my YouTube channel. So for this purpose, you can subscribe and stay connected. Thank you.